नमस्कार मित्रांनो, मी चालली आहे माझ्या माहेरी. माहेरच्या घरी म्हणजे माहेरच्या गावच्या घरी चालली आहे. आणि बऱ्याच वर्षांनी मी ट्रेनमधून प्रवास करणार आहे. माझा भाऊ आणि माझे पप्पा दोघं पण आहेत. तर सकाळी पहाटे आम्ही उठून ठाणा स्टेशनला आलो आणि आता मी ठाण्यावरून दिवा पॅसेंजर गाडीने म्हणजे सावंतवाडी दिवा पॅसेंजर सावंतवाडी अशा ट्रेनचं नाव आहे, त्या ट्रेननी जात आहोत. पण त्या ट्रेनचं असं वैशिष्ट्य आहे ना, त्या ट्रेनमध्ये म्हणजे तुमचं खाण्याचे आबाळ होत नाही, प्रवास सुखकारक वाटतो. कारण बरेच फेरीवाले येत जात असतात. पण ट्रेन सुरू झाली तर इतकं धुकं पसरलेलं होतं सगळीकडे की काही थोडा वेळ काही दिसत नव्हतं. नंतर हळूहळू सूर्य वरती डोकावाला लागल्यावर बऱ्यापैकी सगळं क्लिअर पिक्चर झालं आणि सगळं छान दिसायला लागलं. मग त्या आनंदाने सूर्यप्रकाशाची सकारात्मक ऊर्जा, एक न्यू बिगिनिंग असं एक वातावरण तयार झालेलं होतं आणि खूप आनंद, खूप मजा, खूप एक्साइटमेंट होती की गावी ट्रेननी जाण्याचा प्रवास. नेहमी गाडीने फोर व्हीलरने जातो तर आम्ही अवॉइड करतो, कारण ट्रेनचं रिझर्वेशन आणि मग अगदी ट्रेननी उतरल्याच्या नंतरचा पुढचा प्रवास, तर तो फार जरा थोडं त्रासदायक वाटतं. आपल्याकडे जर अगदी खूप वजनदार वस्तू असतील किंवा हेवी पॅकिंग असेल तर आपल्याला थोडासा त्रास होतो. तर त्यामुळे हा सूर्य इतका अप्रतिम दिसतो आहे. मित्रांनो, तुम्ही जर स्वतः इथे असता तर तुम्हाला खूप आनंद वाटला असता. आणि खरंच गावी जाताना एक वेगळं फील येतं आहे. तो म्हणजे एकदम छान आणि कडाक्याची थंडी आहे. म्हणजे ही थंडी गुलाबी पण म्हणता येणार नाही, बोचरी पण म्हणता येणार नाही, पण कडाक्याची थंडी पडलेली आहे. आणि आता जानेवारी महिना आहे म्हटल्यावर तुमच्या लक्षातच आलं असेल की थंडीचं कसं अप अँड डाऊन चाललं आहे. पण खूप छान वाटते मला. हा सूर्य असा म्हणजे डोळ्यात भरवून घ्यावा असं वाटतं, म्हणून मग मी त्याचं पूर्ण छानपैकी शूट करत होती आणि मला मजा येत होती. आणि थोडंसं मी स्वतःला गुदफडून घेतलं होतं, थंडी खूपच होती. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं आहे ना की ट्रेनमध्ये या विशेष असं अट्रॅक्शन का आहे, तर इथे फेरीवाले येतात. खाऊ पिऊची अगदी चंगळ असते. म्हणजे मी शेंगांपासून सुरुवात केलं तर माझा प्रवास असा सुखकारक होताना खात पीत चालला होता. म्हणजे मी पहिले शेंगा घेतल्या, त्याच्यानंतर काकडी खाल्ली, त्याच्यानंतर मी समोसा खाल्ला. म्हणजे असं वाटत होतं की मी सूप, स्टार्टर, मेन कोर्स असं तिथेच सगळं केलं. मग भेळ पण घेतली, भेळही खाल्ली आणि भेळसुद्धा उत्तम होती. आता आंब्याचा सीझन चालू होतो आहे, म्हणजे कच्च्या कैऱ्यांचा सीझन चालू झाला आहे. त्यामुळे बीट आणि विशेषतः बीट आणि याचं आंब्याचं कच्च्या कैरीचं कॉम्बिनेशन इतकं भारी होतं, छान चव होती, म्हणजे इतकी रेंगाळत होती ती. आणि आत्ता स्वच्छ निरभ्र आकाश दिसत होतं. आणि आपलं आराधनम पिक्चर आहे त्याच्यात कसं रोडवे अँड रेल्वे असं दोन्ही पॅरलर जात आहे, तर ते पण मला जरा बरं वाटलं. त्याचाही आनंद, त्याचाही जरा एक छान थ्रिल असं वाटलं की एका रोडवेजने सगळ्या गाड्या जात आहेत आणि एका ट्रॅकवरनं आमची ट्रेन चालली. छान एक्सपिरियन्स होतं, मस्त वाटत होतं. आणि फायनली आम्ही सगळं खात पीत माझ्या डेस्टिनेशनवर पोचलेलो आहोत. आम्ही खेड रेल्वे स्टेशनला उतरलो. असं छान मेरी गाव की मिट्टी असं एकदम छान स्मेल आणि संपूर्ण अगदी फ्रेश असल्यासारखं वाटत होतं. एकदम खूप पॉझिटिव्ह असं होतं की आम्ही खरंच आता ह्या दिवा पॅसेंजरला बाय बाय करत आम्ही बाहेरच्या दिशेने निघालो. आणि निघताना तिथून बरंचसं रिन्युवेशन झालं. म्हणजे मी पूर्वी पाहिलेलं खेड रेल्वे स्टेशन आणि आत्ताच्या रेल्वे स्टेशनमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. खूप छान इंटिरियर केलेलं आहे. खूप अगदी बोल्ड रायटिंगने खेड रेल्वे स्टेशनचं नाव एक कोरलेलं आहे. त्यानंतर शेड टाकलेली आहे की ती शेड अशासाठी टाकलेली आहे की येणाऱ्यांना ऊन, पाऊस आणि असा थंडी याचा कशाचाही झळक आणि त्रास होऊ नये यासाठी त्यांनी अगदी दक्षतापूर्वक काळजी घेतलेली आहे. आणि असं करत करत आम्ही बाहेर चालत आलो, हायवेला आलो. खेडच्या रेल्वे स्टेशनपासून भरणा नाका थोडंसं 1-1.5 किलोमीटर लांब आहे. पण आम्हाला भरणा नाका त्या साईडला न जाता आम्हाला माझ्या गावाकडे जायच्या ठिकाणी होतं. म्हणजे रेल्वे स्टेशन